ना ह्या उमेदवार उमेदवार कसा असावा सगळ्यात महत्त्वाचं हा जो विषय आहे की ह्या उमेदवारीला म्हटलं आहे की नगरसेवक, तर तो सेवा करणारा नगरसेवक असावा। इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर तो माझ्या पार्टीचा आहे, तो माझा आहे, तो त्याचा आहे, हे त्या नगरसेवकांनी करू नये। तो जनतेचा प्रतिनिधी जेव्हा झाला तर त्याचं काम सर्वांचं काम करणं आहे। आता जे काही लोक होते ते याचं काम करून राहिले, त्याचं नाही, इसने मेरा काम नहीं किया, हे असे ते बोलतात। नगरसेवक झाल्यानंतर तो त्या प्रभागाचा पूर्ण नगरसेवक असतो। त्याचं कर्तव्य असते की लोकांनी जे कामं सांगितले, जे नागपूर नगरपालिके संबंधितच आहे, ठीक आहे, वैयक्तिक कोणतं काम होऊ शकते, एखाद्याचं नाही होऊ शकत, परंतु जे नागपूर महानगरामध्ये संघटित जे कामं आहे ते कामं तरी त्या नगरसेवकाचं कर्तव्य आहे। आणि लोकांच्या समस्या प्रथम हे नगरसेवकालाच सांगितल्या जाते, त्याच्यामुळे नगरसेवकांनी ते काम करणं फार आवश्यक आहे। नाही, मी तर आजपर्यंत सेवेच्या रूपातच पाहिलेलं आहे, कारण की जनता ही जनार्दन आहे। जनतेने आम्हाला जनतेचे कामं करून द्यासाठी, प्रभागाचे कामं करून द्यासाठी निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे मी माझ्या जे आई वडील आहेत त्यांची जी शिकवण आहे, माझे जे सहकारी आहेत त्यांची सर्वांची, माझे मित्र आहेत त्यांची सगळं, की जनतेचे कामं जनतेसाठीच करायचे आहे। त्याच्यामुळे मी रोज सकाळी 6:30 वाजता प्रभागात निघतो आहे आणि 1:30-2 वाजेपर्यंत जनतेमध्ये राहतो। जनतेच्या समस्या ज्या करायच्या, कारण की सकाळी चोकेजचे याचे त्याचे जे प्रॉब्लेम असतात आणि हेल्थवाले हे सकाळी 6:30 वाजेपासून ड्युटीवरती असतात 2 वाजेपर्यंत, तर त्यांच्याकडून ते करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। आणि मग ज्या काही फाईल बनवायच्या आहे, चेंबरच्या बनवायच्या आहे, सिव्हिल लाईनच्या आहे, रस्त्याच्या आहे, तर ह्या नंतर ऑफिसमध्ये जाऊन इंजिनियरला, त्याच पिरियडमध्ये इंजिनियर असले अवेलेबल तर त्यांना तो साईट दाखवून त्याच्या फायला बनवणे आणि मग सिव्हिल कॉर्पोरेशनला जाऊन त्याच्यासाठी निधी आणणे, हा नित्याने माझा राहिलेला आहे। त्याच्यामुळे मी डेली जनतेच्या संपर्कात आहो आणि जनता तुम्ही माझं असं लोकांनाही म्हणणं आहे की, आणि मीडियालाही म्हणणं आहे की, आणि पार्टीच्या नेत्यांनाही माझी म्हणजे रिक्वेस्ट आहे की त्यांनी जनतेमध्ये जावं आणि सक्षम कार्यकर्ता कोण आहे, सक्षम कर्तृत्व करणारा नगरसेवक कोण आहे, अशांनाही चांगल्या तिकीटं दिल्या पाहिजे। आणि लोकांचे कामं हे झाले, ठीक आहे, कधी निधी मिळतो कधी नाही मिळत, थोडेसे कामं कधी लेट होऊ शकतात, परंतु कामं झाले पाहिजे। जरुरी नाही की आजच रस्ता आपण बनवला पाहिजे, त्याला प्रोसिजरला कमीत कमी 1.5 ते 2 महिने लागत असतात, एखादी मोठी फाईल असली। आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे की माझ्या ह्याच परिसरात एक खूप मोठी दलित वस्ती आहे, रामबाग, बारासिंगल, बोरकरनगर आणि इमामबाड़ा जाटत रोडी। तिथे खरंच खूप मोठ्या समस्या होत्या, त्या जनतेने मला सांगितल्या, जनतेचे फोन आले, मी त्यांच्याजवळ गेलो आणि मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। आजही प्रशासक असल्यानंतरही आम्ही तिथे कामं करत आहोत आणि आजही तुम्ही पाहाल तर कामं माझे तिथे चालू आहे। नमस्कार, मी मनोज कलावतीबाई कृष्णराव साबळे, प्रभाग क्रमांक 17 येथून ओपन कॅटेगरीमधून उमेदवारी मागितलेली आहे आणि मला माझ्या कामाच्या भरोशावर जनतेने मला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी जनतेला आणि ह्या प्रभागाच्या सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो।